बोलण्या एवढे आम्ही खूप मोठे नाही आहोत, परंतु सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली हा पक्ष हा तळागाळामध्ये रुजतोय आणि सगळे लोक शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली भगव्या झेंड्याखाली एक होत आहेत आणि महाराष्ट्राच्या जनतेनं आता मान्य केलंय की शिवसेनेचा ढाण्या वाघ एकनाथ शिंदे साहेब आहेत, याचा आम्हाला आनंद आहे। परंतु एकीकडे 6 खासदारांचा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम इथे होतोय, परंतु 22 आमदारांची बैठक उद्धव ठाकरे त्यांच्या 20 आमदारांची बैठक त्यांच्या पक्षाची घेतात आहेत। आगामी काळात खासदारांपाठोपाठ आमदार आणि नगरसेवक देखील तुमच्या पक्षात येतील? बैठक होत असेल तर ये डर हमें अच्छा लगा, पण मला वाटतं की हा बैल गेला आणि झोपा केला असा प्रकार होतोय का हे आपण बघावं। आधी मला वाटतं की रोज शिव्या शाप द्यायच्या, आई बहीण काढायची, अत्यंत गलिच्छ भच्या बाराखडीतल्या शिव्या द्यायच्या, कुठला माणूस तुमच्यासोबत टिकणार आहे? घर कोंबडा बनून राहायचं, जनतेला भेटायचं नाही, आमदारांना नाही, खासदारांना नाही। त्याच्यामुळे मला वाटतं की आज यांची ओसाडगावची पाटीलकी झालेली आहे। एकीकडे ही परिस्थिती आहे, परंतु विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये वेगळा निकाल लागतोय। भाजपमध्येच असलेले गोकुळ गीते अर्थात त्यांनी अपक्ष उमेदवारी भरलेला होता, त्यांनी मात्र तुमच्या उमेदवाराला पराभूत केलं नाशिकमध्ये। आता कुठेतरी शहचं राजकारण हे सत्तेमधल्याच पक्षामध्ये होतं। पण मला वाटतं की बघा, जे काही झालेलं आहे त्या संदर्भात आमचे सन्माननीय महायुतीचे तीनही प्रमुख नेते आदरणीय शिंदेसाहेब, फडणवीसजी, सुनेत्राताई हे बसून विचारविनिमय करतील आणि घरातली भांडणं घरातच कशी सोडवायची याचं राजकीय सामंजस्य आमच्या नेत्यांकडे नक्कीच आहे। पण ऑपरेशन टायगर सक्सेसफुल झालाय का? 100% सक्सेसफुल झालंय। 6 आता येणार आहेत, 7वा काठावरती आहे। कोण आहे 7वा? कोण आहे? ते उद्धवजींना विचारामध्ये सांगतील। पैसे घेतल्याचे आरोप होत आहेत। नाही, पैसे देऊन आम्ही कोणाला घेत नाही। आम्ही एक गोष्ट सांगायला हवी की उद्धवजींना मी एक गोष्ट विचारून घेईन, उद्धवजी राज ठाकरेंचे तुम्ही जेव्हा 6 नगरसेवक फोडले होते त्यावेळेला तुम्ही संजय राऊतांनी तुडवाची भाषा केली नव्हती, त्यावेळेला 50 खोक्यांनी ओके कोण बोललं नव्हतं। मग ज्यावेळेला आता शिंदे साहेबांच्याकडे विकासासाठी मतदारसंघातल्या ज्यावेळेला खासदार येत आहेत त्यावेळेला तुम्ही तुडवाची भाषा करताय आणि खोक्यांनी ओकेची भाषा करताय।